राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर भाजपसोबत गेलेले अजित पवार काका शरद पवार यांच्यावर टीका करण्याची कुठलीच संधी सोडत नाही। 2 ते 3 वेळा अजित पवारांनी शरद पवारांच्या वयावरूनच निशाणा साधला। आता तर मुख्यमंत्री पदावरूनही अजित पवार यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली। काय म्हणाले अजित पवार पहा। बाळासाहेब तावरे, विश्वासराव देवकाते पाटील, दत्तात्रय येळे, संभाजी होळकर, सचिन सातव, पोपटराव गावडे, विक्रम भोसले, रुपाली जराड, सरपंच संभाजी किरवे, सईद बागवान, सुशांत जगताप, सुभाष चांदगुडे, अशोकराव साळुंके, वसंतराव घनवट, अनेक कार्यकर्ते, वेगवेगळ्या संस्थांच्यावर काम करणारे सर्व आजी माजी सन्माननीय पदाधिकारी, संघटनेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात काम करणारे सर्व सेलचे प्रमुख, सर्व पदाधिकारी, आजी माजी, पंचक्रोशीतील जमलेले सगळे माझे बांधव, पत्रकार मित्र, ज्यांच्या विनंतीला मान देऊन आपण या पेट्रोल पंपाच्या उंडोडीकडे पठार पेट्रोल पंपाच्या उद्घाटनाच्या करता इथं एकत्र जमलोय ते आपले सभापती मार्केट कमिटीचे सुनील पवार, उपसभापती निलेश लडकत, सचिव अरविंद जगताप, सर्व संचालक बोर्ड, जमलेल्या बंधू भगिनींनो, माझ्या तरुण मित्रांनो, अनेक बदल होत आहेत आपल्या परिसरामध्ये। रस्ते आपण चांगले करतोय, वेगवेगळ्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतोय, त्याच्यामध्ये आणखीन अधिकची भर घालण्याचा प्रयत्न करतोय, परंतु कधीच कामं संपत नसतात। आता काल देखील मी उरळी कांचनची पोलीस स्टेशनचं उद्घाटन करून आलो आणि सुप्या परगणा परिसरामध्ये मी सांगितलं होतं की मी येतोय, अधिकाऱ्यांना घेऊन येतोय, तिथं आपण चर्चा करू। आपल्या परिसरामध्ये शिरसाईचा विषय आहे, सुपा परगणा परिसरामध्ये जनाईचा विषय आहे, पलीकडच्या बाजूला पुरंदर तालुका आणि काही बारामती तालुक्यातला भाग, तिथं पुरंदर उपसा सिंचन योजनेचा विषय आहे। योजना झाल्या तरी वेगवेगळ्या पद्धतीने इलेक्ट्रिक पंप कधी बिघडतात, कधी मोटारी त्या ठिकाणी बिघडतात, कधी पाईपलाईन कुठं लिकेज होते, मेंटेनन्स तो करावा लागतो। आता पूर्वीच्या काळामध्ये हीच गोष्ट जनाईच्या बाबतीत, शिरसाईच्या बाबतीमध्ये, म्हणून मी काल सांगितलं की मी सोलर सिस्टीमवर ती उपसा सिंचन योजना ह्या 3चा उल्लेख केला, त्या घ्यायचा माझा प्रयत्न आहे। प्रांतांना सांगितलेलं होतं की आपल्या बारामतीमध्ये जिथं बॅरन लँड आहे, कारण आपल्या पलीकडच्या बाजूला शिरसुफळच्या परिसरामध्ये आपण 50 मेगावॉटचा वीज निर्मिती प्रकल्प उभा केला, तो सरकारी होता, महावितरणचा होता। तशा पद्धतीनं आपल्या बारामती शहराला लागणारी वीज स्ट्रीट लाईटची आणि बारामती शहराच्या करता काही पंपिंगच्या करता लागणारी वीज, आपल्या जनाई शिरसाईला लागणारी वीज आणि पुरंदरला लागणारी वीज, कारण दिवसेंदिवस पाणीपट्टी वाढते, विजेची बिलं वाढतात, आणि म्हणून त्याच्यातनं माझ्या शेतकऱ्यांना, माझ्या सहकाऱ्यांना एक दिलासा मिळावा म्हणून हा प्रयत्न करायचं मी ठरवलेला आहे। अर्थात ते कशामुळं, तर मी आज सरकारमध्ये तुमच्या सगळ्यांच्यामुळं उपमुख्यमंत्री म्हणून काम करतोय। मध्ये 1 वर्षाच्या काळामध्ये आपलं सरकार नसताना अनेक आपली कामं ही एकदम त्याची गती थांबली। रस्त्याच्याही संदर्भामध्ये अनेक प्रकारच्या मंजुऱ्या घेतलेल्या होत्या, परंतु त्याला स्थगिती मिळाली, 25-15च्या कामाला स्थगिती मिळाली, इतर पण वेगवेगळ्या कामाला स्थगिती मिळाली, काही कामं चालू होती पण त्याला निधी मिळत नव्हता। पिण्याच्या पाण्याच्या योजना पण हातामध्ये घेतलेल्या होत्या की पावसाने ओढ दिल्यानंतर देखील माझ्या जिरायत भागातल्या प्रत्येक गावाला काही झालं तरी टँकरची व्यवस्था न करता त्यांना पाणी उपलब्ध झालं पाहिजे, म्हणून मोठे मोठे, जसं बारामतीत आल्यानंतर तुम्ही बघता स्टोरेज टँक, पाणी साठवण्याचे टँक, जे आता इथनं तुम्ही बारामतीला जात असताना किरण गुजरच्या वस्तीच्या अलीकडं डावीकडं तांदूळवाडीची हद्द आहे, तिथं पण मोठा तलावाचं काम चाललेलं आहे। पुढं गेल्यानंतर पूर्वी असे 4-5 छोटे छोटे मातीचे भरावे होते, मातीचे तलाव होते, ते सगळे काढून तिथं RCCचा
एक मोठाच्या मोठा तलाव केला, बीजी घाऱ्यांच्या जमिनीमध्ये आत्ता एक मोठा तलाव केला आहे, पलीकडे जळोचीला एक मोठा तलाव केला आहे. का तर एवढी मोठी बारामतीची लोकसंख्या वाढतीये, त्याही शहराला कसल्याही प्रकारचा दुष्काळ आला तर माझ्या आया बहिणींना आणि माझ्या बारामतीकरांना वणवण पाण्याच्या करता फिरावं लागू नये, आणि त्याकरता हा सगळा आपण खटाटोप करतोय. सुदैवाने तुमच्या सगळ्यांनी मला 30-32 वर्ष राजकीय जीवनामध्ये साथ दिली. खासदार, आमदार, राज्यमंत्री, मंत्री, उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षनेता, आणि त्याच्यामुळं मला पण त्या अनुभवातनं बऱ्याच गोष्टी, कुठली विकासाची कामं कशा प्रकारे पाठपुरावा करून करायची, कशा प्रकारे निधीची तरतूद करायची, बजेटमध्ये कशी कामं घालायची, पुरवणी मागण्यामध्ये कशी कामं घालायची, आणि त्याच्यातून अल्पसंख्याक समाज, माझा मागासवर्गीय समाज, माझा भटका समाज, अशा वेगवेगळ्या घटकाला पण ज्या योजना असतात, किंवा बेघर लोकांच्या करता घरबांधणीचा कार्यक्रम, प्रधानमंत्री आवास योजना. परवा मी पंतप्रधानांच्या बरोबर कार्यक्रमाला होतो, मी, एकनाथराव शिंदे आणि देवेंद्र फडणवीस. त्यावेळेस 15,000 घरांचं वाटप आम्ही बेघर लोकांना त्या ठिकाणी केलं. फार सुंदर टुमदार अशा प्रकारचे फ्लॅट त्यांना दिले. तशा पद्धतीनं पण आपण बारामतीमध्ये, आणि आजच मला अधिकाऱ्यांनी 4-5 गावांची नावं दिली आणि ते म्हणले की दादा, इथंही तुम्ही जरा थोडं लक्ष घातलं तर गरीब बेघर लोकांना, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये स्वप्न असतं की माझं स्वतःचं चांगल्या प्रकारचं घर असावं, ते साकार करण्याच्या करता देखील माझा प्रयत्न चाललेला आहे. आत्ताच मार्केट कमिटीच्या बद्दल सुनील पवारांनी बरंच काही सांगितलं. करोडो रुपयाच्या योजना, म्हणजे आजपर्यंतच्या इतक्या इतिहासात अनेकदा आपल्याकडं वेगवेगळी महत्त्वाची पदं देखील होती. मुख्यमंत्री पद देखील आपल्याकडे 4-4 वेळेला होतं, परंतु त्या काळामध्ये देखील अशा योजना दुर्दैवाने मंजूर होऊ शकल्या नाही. आता मात्र मी त्याच्यामध्ये लक्ष घालून, माझ्या माहितीप्रमाणे मार्केट कमिटी बारामती यांची जवळपास 60-65 कोटी रुपयांची कामं चाललेली असतील. 65 कोटी रुपयाची. आज मार्केट कमिटीचा सेस फंड किती आहे? बाकीच्या मार्केट कमिटीची काय अवस्था आहे? सुप्यामध्ये जागा घेतली त्यावेळेस सुप्याचा तलाव खोल करत असताना आपला मार्केट कमिटीची जागा एकदम खड्ड्यात होती. ती एवढी उचलून घेतली, जवळपास काही ठिकाणी 8-8 फूट, 9-9 फूट, 6-6 फूट भरून लेवल त्याची त्या ठिकाणी केलेली आहे. माझ्या सुप्यामध्ये देखील मी सहज विचार करत होतो, डेपे पण माझ्याबरोबर होते, तर रस्ते आणि पिण्याच्या पाण्याच्या योजना सुपा आणि सोपा परगणाच्या परिसरामध्ये तुमचा विश्वास बसणार नाही, 1000 कोटीची कामं चालली आहेत. 1000 कोटीची कामं. एक आमदार वर्षाला 5 कोटी रुपये त्याला आमदार निधी मिळतो. फार तर प्रयत्न केला तर 30-40-50 डोक्यावरून पाणी 100 कोटीची कामं. मी फक्त सुपा परगणा